फेरीवाला झोन म्हणतात, हॉकर झोन. फेरीवाल्याने कुठं जायचं नाही त्याला नॉन हॉकर झोन म्हणतात. तसे हॉकर झोन किंवा नॉन हॉकर झोन यांनी तयार केलेलं नाही. आणि तुम्ही सर्व अनधिकृत आहात म्हणून तुम्हाला उचलायचा, तुमचा नाशवंत माल त्याचा नाश करायचा आणि तुमच्या पोटावर मारायचा उद्योग हा या नगरपंचायतीच्या शिवोनी चालवलेला आहे. तो त्यांनी बंद केला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे कोण अनधिकृत आणि कोण अधिकृत हे ठरवण्याचा नैतिक अधिकार चीफ ऑफिसरला नाहीये. स्वतः ते ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची ज्या बिल्डिंग मध्ये आहे ही बिल्डिंगच अनधिकृत आहे आणि आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. तो चीफ ऑफिसर हिरावून घेऊ शकत नाही. ठीक आहे, आम्ही आमचा हा सगळा फेरीवाल्यांचा धंदा बंद करतो. त्यांची इच्छा असेल तर मग चीफ ऑफिसरने आम्हाला म्युन्सिपाल्टीत कामाला लावावं. हे जर आता म्युन्सिपाल्टीत जाऊन तरी उपयोग काय? जे तुमच्या पाट्या उलट्या सुलट्या करतात ते बिचारे कामगार आहेत, त्यांची काय अवस्था आहे? 2,500 रुपये पगार आहे त्यांना. वास्तविक त्यांना प्रत्येकाला 10-12 हजाराच्या वर पगार पाहिजे. एकही कर्मचाऱ्याला या नगरपंचायतीमध्ये 6,000च्या वरती पगार नाही. जी नगरपंचायत आपल्या कामगारांना धड पगार देत नाही त्या नगरपंचायतीला काय नाक आहे का की जे लोक कष्ट करतात आणि स्वतःचं पोट भरतात त्यांचा धंदा हिरावून घ्यायच्या बाबतीमध्ये? म्हणून तुम्ही सगळेजण एकजुटीने राहा. तुम्ही काय चोऱ्या करत नाही, सरकारची जमीन हडपत नाही, कोणाचे गळे कापत नाही. आपण आपल्या घामानं आणि कष्टानं आणि रक्तानं आपली रोजीरोटी कमवतो आणि तो कमवण्याचा आपल्याला अधिकार आहे. दुसरी माझी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, ठाणे जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी नगरपालिकांची युनियन लेबर फ्रंटची युनियन आम्हीच चालवतो. तुमची इतकी वाईट अवस्था आहे, तुम्ही निष्कारण हा शिव सांगतो म्हणून या आपल्या आई बहिणीला घाणेरडे शिव्या नका देऊ. त्या तुमच्या बहिणीसारख्या आहेत, आईच्या वयाच्या आहेत तुमच्या. त्यांचा जरा मान राखा तुम्ही. आम्ही इथले परमनंट लोक आहोत, चीफ ऑफिसर इथे टेम्पररी आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी, सगळे इथले मूळचे लोक आहात, या गावातले आहात, आजूबाजूच्या गावातले आहात आणि हातावर पोट आहे तुमचं. आम्ही चीफ ऑफिसरांना हे सांगायला आलो, चीफ ऑफिसर नव्हते, की तुम्ही यांच्या बाबतीत आम्ही सगळ्या प्रकारचं सहकार्य नगर पंचायतीला करायला तयार आहोत. त्यांनी आम्हाला जिथे धंदा होईल तिथे आम्हाला जागा द्यावी, नाहीतर ते आम्हाला जागा देतील भरतीकडे जिथे कुत्रे येत नाही अशा ठिकाणी आम्हाला धंदा नको. तिथं आमचं पोट भरेल अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला जागा द्या. आम्हाला काय हाऊस नाहीये की या शहराचे रस्ते आम्ही अडवायला पाहिजेत म्हणून. कोणाला हाऊस नसते. तुम्ही आम्हाला हॉकर झोन तयार करून द्या जिथं धंदा होईल अशा ठिकाणी आम्ही तिथं काम करायला तयार आहोत. आणि दुसरी गोष्ट आमची नोंद करून घ्या. हे आम्ही नाही सांगत, कायदा सांगतो. केंद्र शासनानं कायदा केलेला आहे की सगळ्या फेरीवाल्यांची नोंदणी प्रत्येक नगरपालिकेमध्ये असलीच पाहिजे. त्या नगरपालिकेतल्या हद्दीमध्ये आपला व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची नोंदणी झाली पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यांना अधिकृत लायसन्स या चीफ ऑफिसरने द्यायला पाहिजे. या अगदी कायदेशीर मागण्या घेऊन आपण इथे आलेलो आहोत. तुम्ही मात्र मजबूतीने एकजुटीने राहा. हे करून करून किती अन्याय करतील. एक ना एक दिवस त्यांना तुमची नोंदणी करायला युनियन भाग पाडेल. एक ना एक दिवस तुम्हाला त्यांना लायसन्स द्यावंच लागेल आणि अधिकृत करावं लागेल. म्हणून आम्ही नगरपंचायतीला सुद्धा सहकार्याला सर्व बाबतीत करायला तयार आहोत. त्यांनी सुद्धा आम्हाला जगण्याला सहकार्य केलं पाहिजे. पण तुम्ही जर आमची संपूर्ण आता इथे 100-150 लोक जे ज्यांच्या हातावरती पोट आहे आणि प्रत्येकाच्या पाठीमागे घर आहे त्याच्यावरती 4-5 लोक अवलंबून आहेत, 600-700 लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. उद्या जर ते आपल्याला आपल्या जगण्यापासून जर उद्ध्वस्त करत असतील तर ते आपलं मरणच आहे. मग जर आपलं मरण असते असं जर होत असेल तर यांना पण जगण्याचा काय अधिकार नाही.
यांनाही जगण्याचा काय अधिकार आहे? म्हणून आमची त्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही पण जगा ना आम्हाला पण जगून द्या. सगळ्यांना इथे जगण्याचा अधिकार आहे आणि कायद्यानं या देशातल्या कायद्याप्रमाणे तुम्ही वागा आणि आम्हाला संरक्षण द्या. पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती आमच्या स्टाफला करेल. त्यांचा काही दोष नसतो नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा. त्यांचा बॉस त्यांना जे सांगतो ते त्यांना करावं लागतं बिचाऱ्यांना. जर नाही केलं तर त्यांच्या नोकरीवरती घात येईल. पण त्यांना मी सांगतो की तुम्ही आणि हे एकाच वर्गातले आहेत, कष्ट करणारे लोक आहेत. तर सगळे एकमेकाला सहकार्य करा, एकमेकांचे शत्रू म्हणून नका उभे राहू. आणि पुन्हा सांगतो, तुमच्या हातामध्ये हा झेंडा आहे. ते रंग कुठला आहे? लाल झेंडा आहे. आपल्याला कोणालाही कापलं, हिंदूला कापलं, मुसलमानाला कापलं, ख्रिश्चनाला कापलं, की चीफ ऑफिसरला सुद्धा थोडीशी जखम केली तर सगळ्यांचं रक्त लाल आहे. कष्ट करणाऱ्या लोकांचं रक्त लाल आहे आणि म्हणून आपल्या झेंड्याचा रंग सुद्धा लाल आहे. सगळे एकत्रित राहा आणि एकजुटीने राहा. अंतिम विजय आपलाच आहे एवढं तुम्हाला आश्वासन देतो आणि इथेच सांगतो. लेबर फ्रंट युनियनचा, लेबर फ्रंट युनियनचा, कष्टकरी फेरीवाल्यांच्या एकजुटीचा, कष्टकरी फेरीवाल्यांच्या एकजुटीचा. श्याम दादा आगे बढ़ो, श्याम दादा आगे बढ़ो, रवि दादा आगे बढ़ो. या ठिकाणी सगळे फेरीवाले, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक राजकीय पत्रकार मित्र, त्याचप्रमाणे मुरबाड पोलीस स्टेशनचे PSI साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब, या सर्वांनी आपल्याला सहकार्य केलेले आहे. सर्वांचा आभार व्यक्त करतो. यासाठी खास करून शांतता गायकवाड आलेले आहेत आणि त्यासोबत आलेल्या सर्व लेबर फंड कर्मचाऱ्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मी मुरबाडच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि 2च दिवसामध्ये पुन्हा शिव साहेबांशी चर्चा करून आपल्या फेरीवाल्यांच्या झोन संदर्भामध्ये आणि आपल्या लायसन्स संदर्भात चर्चा होणार आहे. आता सर्व फेरीवाल्यांनी आपापले धंदे, आपापले उद्योग चालू ठेवा आणि जर कोणी आला तर त्यांना सांगायचं का आता आपली चर्चा चालू आहे. ज्या वेळेस फेरीवाला झोन पडेल ना, फेरीवाला झोन पडेल त्यावेळेस आमच्यावर कारवाई करा. आम्ही जी कायदेशीर कारवाईला आम्ही तयार आहोत. आणि तुम्ही सर्व आलेत, जे काही आले नाहीत, काही ना घाबरवून ठेवलेले आहेत, ठीक आहे, ते मागे पडलेले आहेत, पुढच्या वेळेस ते पुढे येतील. आणि अधिकृत युनियन म्हणून आपल्या युनियनची दखल झालेली आहे. त्यामुळं कदाचित काहींच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतील तर त्या सगळ्या बाजूला करून सर्व नगरसेवकांचा आपल्याला सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. अनेक नगरसेवकांनी फोन करून सांगितलंय आम्ही तुमच्या मोर्चाच्या मागणीच्या संदर्भात सकारात्मक आहेत. एका दोघांच्या पोटात दुखत असेल तर त्याला लवकरच आपण हाजमोळा देणार आहोत. मी खास करून सांगतोय, काही नगरसेवकाच्या पोटात दुखतंय त्यांना लवकरच हाजमोळा देईल. 6 महिन्यामध्ये कधीच आपलं नगरसेवक पद पण रद्द होईल. सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. व्यवस्थित वागा आणि जास्तीत जास्त सत्तेमध्ये असलेल्या नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा आहे. ही आपली जमेची बाजू आहे. या सर्व नगरसेवकांचे मी पुन्हा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय सलाम. हम तुम्हारे साथ हैं.